मिथ्या वार्ता आहे. त्रिभुवनाच्या ठिकाणी वंद्यापुत्र कुठे भेटत नाही. आत्मा सुद्धा तसाच. नाहीतर पहा, मतवादी नास्तिक मतवादी असे नास्तिकवाद्यांचे मत आहे, त्यांचे समस्त खंडन करण्यासाठी, त्यांचं सगळं मत खंडन करण्यासाठी आणि दृढ वेदांत स्थापन करण्यासाठी स्वतः बालक श्लोकार्थाने बोलू लागले. हस्तामलक बोलतात, य एको विभाती स्वतः शुद्ध चेता प्रकाश स्वरूपोऽपि नानेवधीषु शरावोदकस्तो यथा भानुरेका सनित्योपलब्धि स्वरूपोऽहमात्मा सनित्योपलब्धि स्वरूपोऽहमात्मा. आत्मा स्वप्रकाशमान आहे. याच्याबद्दल सांगतात, आत्मा कसा आहे? स्वप्रकाशमान. आता जसं दिवा आहे, त्याच्यावर टोपलं ठेवलं, झाकलं त्याला. आता दिवा आहे असं लक्षात येईल का? नाही. आता इथं काय आहे हे पाहण्यासाठी दुसरा दिवा आणावा लागेल, बरोबर? आता त्या दुसऱ्या दिवाने काय केलं? खोलीतला अंधार दूर केला. इथं टोपलं आहे हे दाखवलं, आणि टोपलं काढल्यावर त्या दिव्याला प्रकाशन केलं का? आता ते स्वयंप्रकाश आहे. तसा आत्मा कसा आहे? स्वयंप्रकाश आहे. ह्या सगळ्या जगाला, शरीराला, श्वासाला, इंद्रियाला, मनाला जाणायला लागला. आता त्याला कोण जाणीन? जो सगळ्याला जाणायला त्याला कोण जाणेल? म्हणून मैत्रीला सांगतेत, हे मैत्री, विज्ञातार मरे केन विजाणियात. जो सगळ्यांना जाणतो त्याला कोण जाणन? जो सगळ्यांना गोड करतो त्याला कोण गोड करल? एकपणा वाचून आत्मा एक आहे. आत्मा एक म्हणायला म्हणणारा कुणी पाहिजे, त्याला कुणीतरी म्हणायला पाहिजे की हे एक आहे. तिथं कुणीच नाही. एक माणूस जंगलात गेला आणि मोठमोठ्यानं रडायला लागला. त्याचे डोळे कोण पुसीन? त्याला कोण म्हणेन की बाबा रडू नको, जा घरी जा, तुझी आई आहे वाट पाहायला लागली? कोण नाही म्हणणार. जंगलात गेलेला आहे तिथं, जंगलात कोण तुझे डोळे पुसणार? तसं आत्मा अद्वैत रूपाने परिपूर्ण आहे. आत्मतेजाने स्वप्रकाशक आहे. सूर्यामुळे जगाचे काम वेळेवर होते. भानही होते आणि कामही वेळेवर होतात. आत्मकिरणामुळे सूर्याची गती चालते. आता सूर्याची गती कशामुळे चालायली? आत्मकिरणामुळे, आपल्या सत्तेमुळे चालायला. यासाठी परमात्मा स्वप्रकाश मूर्ती आहे हे निश्चित जाणा. असा आत्मा स्वप्रकाशमान आहे. चिन्मात्र चैतन्य घन आहे. आत्मराजू तव ज्ञान मात्रची भरीव आहे की नाही? तो आत्मा ज्ञानस्वरूप आहे, पण त्या अनुभवाला आपण लात मारलेली आहे. नास्तिक लोक त्याला पाहू शकत नाही. आत्म्याबद्दल नास्तिक पूर्ण आंधळे असतात. आता विषयासक्त अज्ञानी व नास्तिक यांना आत्मदर्शन घडत नाही, होत नाही. याबद्दल बोलतात, ज्या मातेच्या कुशीत गर्भांध जन्मले तिने त्या बाळाचे अखंड पालनपोषण केले तरी तो आपल्या मातेला पाहू शकत नाही. जन्मांध आहे बा, ती आपल्या आईला पाहू शकत नाही, त्याने किती वर्ष होऊ द्या. तसा अज्ञानी आत्म्याला पाहू शकत नाही. तसा अज्ञानी जीव इंद्रियाला घेऊन काय पाहणार आत्मा? मनाला घेऊन काय पाहणार आत्मा? बुद्धीला घेऊन काय पाहणार आत्मा? आपल्याकडे हायच काय पाहायला आत्मा? तुमच्याकडं माप येतं. गुरुवर्य बापूराव महाराज परतूरकर नेहमी सांगत असतात, अरे आत्म्याला पाहायला निघाले तुम्ही, तुमच्याकडे नकटे माप येतं. हे इंद्रियाचे नकटे माप घेऊन आत्मा तुम्हाला कळेल का? इंद्रियाणी पराण्याहु इंद्रियेभ्या परम मनः मनसस्ते परा बुद्धी बुद्धीसस्ते परतस्तु सहा. अर्जुना, इंद्रिया तुझ्याजवळ या जगापेक्षा श्रेष्ठ असलेले इंद्रिय आहेत, आणि त्या इंद्रियाच्या पलीकडं मन आहे, मनाच्या पलीकडं बुद्धी आहे, बुद्धीच्या पलीकडं तो चैतन्य रूप आत्मा तू आहेस. असं तू जाण, असं तू ओळख. हे या मनुष्य देहात आल्याचं सार्थकत्व आहे. म्हणून एको हम बहुश्याम, त्या एकालाच आणीक होण्याची अशी इच्छा झाली. म्हणून त्या परमात्म्याला मन बुद्धी जाणू शकत नाही. कारण मनात जाणीव जेथ न रिघे, जाणीव शिरत नाही. विचार मागुता पावली निघे, मन त्याचा कल्पना करू शकत नाही.
तर्कू आईनी नेगे अंगी जया. त्याचा तर्क करता येत नाही बुद्धीनं. अर्जुना तया नाव ज्ञान. अर्जुना त्याचं नाव ज्ञान आहे, ते तुझं स्वरूप आहे. वीर प्रपंच हे विज्ञान. बाकीचा सगळा प्रपंच काय आहे? विज्ञान म्हणजे विषयाचं ज्ञान आहे. ते तर सत्यत्व बुद्धी हे अज्ञान हेही जाण. तिथं तू सत्यत्व बुद्धी धरून राहशील तर ती काय आहे? अज्ञान आहे, हे सुद्धा जाण. म्हणून आत्मस्वरूपाच्या विशेष रूपाच्या अज्ञानाची निवृत्ती ही आत्मानात्मा विवेक ज्ञानानं निवृत्त होत असते. प्रत्यक्ष भ्रम आहे ना, तर प्रत्यक्ष भ्रांतीचा निवाडा निकाल, त्याची निवृत्ती हे प्रत्यक्ष ज्ञानानंच होत असते. तिथं परोक्ष ज्ञान काही कामाचं नसतं. म्हणून सगळे परोक्ष ज्ञान सांगते. फक्त सद्गुरू आत्मज्ञान अपरोक्ष सांगतात की तू आत्ता आहे, इथं आहे, तू बदलत नाही म्हणून मरत नाही, हे तुला प्रत्यक्ष. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कारण गुरु साक्षात आत्ता इथं तू ब्रह्मस्वरूप आत्मा आहेस असं सांगतात. काय सांगितलेलं आहे हरिपाठात? ज्ञानदेव मने निवृत्ती निर्गुण. माझे श्री गुरु निवृत्तीनाथ साक्षात निर्गुण परमात्मा आहे, दिधले संपूर्ण माझ्या हाती. आणि ते सांगतात की तू सुद्धा निर्गुण परमात्मा आहे. मी तुझा गुरु नाही, तू माझा शिष्य नाही. मी तुझा मोठा भाऊ नाही, तू माझा लहान भाऊ नाही. काय मग? दोन्ही एक परमात्मा आहेत, निर्गुण परमात्मा. असा बोध सद्गुरू देत असतात. नास्तिक निंदक दुर्जन ज्ञानाच्या गर्वाने कल्पना करणारे लोक, त्यांच्या अंगात देहाभिमान असतो. त्यांच्या अंगामध्ये काय असतो? देहाभिमान. त्यांना आत्मदर्शन कधीच घडत नाही. ज्यांच्या चित्तात अतिममता आहे, ज्यांची बायको आणि पैशामध्ये आसक्ती आहे, त्यांना निश्चितच कल्पांती निजात्मप्राप्ती होत नाही. आरसा उपलब्ध असल्यावर मुख दिसते, धूळ चढलेल्या आरशामध्ये दिसत नाही. धूळ चढलेली आहे, त्याच्यावर कुठं दिसणार आहे स्पष्ट? इस उजले दर्पण पर प्राणी, कोई धूल न जमने पाई. थोरा मन दर्पण कहेला. तुमचं मनच तुमचा आरसा आहे. तुमचं मनच तुम्हाला तुमचं आत्मदर्शन करून देतं की तुम्ही कसे आहेत. तुम्ही एक आहेत, नित्य आहेत, सत्य आहेत. बुद्ध म्हणजे ज्ञानस्वरूप आहेत, पूर्वीचेच आता आहेत. तुम्ही जाणता, हे तुम्हाला कोणाला शिकवायची गरज नाही. तुम्ही एक आहेत हे तुम्हाला कोणाला शिकवायची, कोणी तुम्हाला शिकवावं का की तुम्ही एक आहे? तुम्हाला कळतं, तुम्ही पूर्वीचेच आता आहेत, काही गरज नाही. तुम्हाला कोणी न शिकवता हा अनुभव कसा आहे? आपोआप आहे. तुम्ही एक आहेत, तुम्ही पूर्वीचेच आता आहेत म्हणजे सत्य आहेत आणि तुम्हाला कळतं. हे तुम्हाला कोणी शिकवायची गरज नाही. हे तुमच्या उपजताच आहे ज्ञान तुमच्या अंतःकरणामध्ये. आणि तेच तर देवाचे लक्षण येतं, तेच ब्रह्माचे लक्षण येतं. तशी परमार्थामध्ये चित्तशुद्धी लागते. विकल्प वानाला त्याचा अभाव असतो. चित्तशुद्धी ही ज्याला विकल्प येतात ना, संशय येतात, त्याच्या अंतःकरणामध्ये शुद्धता नसते. चित्तशुद्धीची आवश्यकता का आहे तर हे सुद्धा सांगतात. याच्यासाठी वेदाने मुख्य रूपाने चित्तशुद्धीचे प्रतिपादन केलेले आहे. चित्तशुद्धी वाचून त्रिशुद्धी आत्मसिद्धी मिळणार नाही. नित्य काय अनित्य काय याचा विवेक करण्याच्या युक्त्या. मूत्रमार्गाच्या इच्छेच्या भोगापासून विरक्ती, विषयापासून विरक्ती व्हायला पाहिजे. शमदमादी षटसंपत्ती चित्तात आढळतेने दृढ करावी. याच अवस्थावरून मुक्तीच्या इच्छेचा निश्चय तिला मुमुक्षा नाव म्हणतात. मुमुक्षूच्या चित्तात ही चित्तशुद्धी करत असते. बाकीच्यांना हे आटक म्हणजे अडचण अडथळा वाटेल. इथे याच्यापेक्षा सोपा मार्ग करून सांगतात. परमार्थात सर्वार्थाने कर्त्याला चित्तशुद्धी सांगतात. बायको पैशाची आसक्ती निश्चेषपणे ज्याच्या चित्तात नाही, हीच चित्तशुद्धीची निश्चितता आहे. निज आत्म्याची प्राप्ती यानेच सिद्ध होते. चित्तशुद्धीच्या कारणामुळे श्री गुरुला शरण जावे. आता चित्तशुद्ध झालं ना, आता श्री गुरुला शरण जा. त्या सद्गुरूचेही संपूर्ण लक्षण सांगतो ते ऐका.
आता सद्गुरूचं लक्षण सांगतात. काय आहे सद्गुरूचं लक्षण? सर्वांच्या घरामध्ये सर्वार्थाने आई तेच गुरु, बरोबर आहे ना. सगळ्यात पहिला गुरु कोण आहे? आई. मात्र देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव, अशी आपली हिंदू संस्कृती आहे. आणि त्या पवित्र संस्कृतीमध्ये पवित्र असलेला नरदेह आपल्याला मिळालेला आहे. आणि या पवित्र नरदेहामध्ये आपल्याला पवित्र अशी साधू संतांची संगती मिळालेली आहे. गुरुवर्य बापूराव महाराज परतूरकर यांची संगती मिळाली. आपल्या शरीरामध्ये श्वास चालू आहे म्हणजे आपल्यावर ईश्वरी कृपा चालू आहे. आपण पागल झालो नाही, ही ईश्वरीय कृपा आहे. आपल्याला शास्त्र उपलब्ध आहेत वाचायला म्हणजे शास्त्र कृपा आपल्यावर झालेली आहे. शास्त्र ऐकत असताना मन हुंकार द्यायला लागलं, शब्दाचे अर्थ कळायला लागलेत म्हणजे अंतकरण कृपासुद्धा आपल्यावर झालेली आहे. शास्त्र कृपा, ईश्वर कृपा, गुरु कृपा, अंतकरण कृपा, एवढ्या कृपा झालेल्या आहेत. एवढ्या कृपेनं युक्त आपण इथं बसलेलो आहोत. आता कोणती कृपा करून घ्यायची राहिली आपल्याला? ज्ञानोबराय सांगतात, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. आता आपल्यावर आपणच मी न मरणारा आत्मा आहे असा निश्चय करण्याची कृपा करून घ्या. एवढंच राहिलेलं आहे. बाकी सगळं पास तुम्ही झालेले, सगळ्या परीक्षा तुम्ही पास झाले. आता फक्त एवढंच राहिलं. ते म्हणली ना, पुंगी खुपसली ना तुम्ही, आता फूक मारणं या पट्ट्याचं काम आहे. तुम्ही किती आयडा जीव करून कोरडा करून सांगितलं तू न मरणार आहे, तू ब्रह्मस्वरूप आहे, पण निश्चय करणं या पट्ट्याचं काम आहे. ठीक आहे, करा. घरोघर गुरु आहेत, पण ज्याला सद्गुरू म्हणतात ते निश्चितपणे सांगतो ते आहे. असे घरोघर गुरु आहेत, पण निश्चितपणे सद्गुरू कोणाला म्हणतात? ज्याला गुरुत्वाची इच्छा नाही, ज्याला ज्ञानाचा गर्व चढत नाही, ज्याला गुरुत्वाची इच्छा नाही की याईनी मला गुरु मानावं, माझी पूजा करावं. गुरु महाराज गुरुन तुम्हाला मसनात नेऊन पुरू. हे भेदवादी गुरु दक्षिणाच्याच मागे लागलेले. दक्षिणाच्या मागे लागलेले भेदवादी, द्वैत प्रतिपादन करणारे, शिष्याकडून काम घेणारे हे गुरु नाही. सद्गुरू कशाला म्हणतात? ज्याला गुरुत्वाची इच्छा नाही, ज्याला ज्ञानाचा गर्व नाही, मला सगळं येतं तुम्हाला काहीच येत नाही असं बी नाही, त्याला लौकिकाचा आजार नाही, त्याला माझी सगळ्यांनी वाह करावं अशी बी इच्छा नाही, तो एक पक्का सद्गुरू आहे. ज्याला अपेक्षेची हाव नाही, ज्याला शिष्याकडून काही अपेक्षा नाही, यानं मला काहीतरी द्यावं तर मी याला ज्ञान सांगेन, असं नाही. म्हणून करी लाभाविन प्रीती. साधू संत कसे येतात? आईशी कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रीती. अरे काही लाभ नसतो पण ते आपल्याला घरी येऊन सांगते तुला मरण नाही, असं कोण सांगतात? सद्गुरू सांगतात. जे निरपेक्ष नित्य भरीव आहे, जो गुरुत्वाचे नावही सहन करत नाही, ते म्हणते तुम्ही म्हणते की महाराज तुम्ही आमचे गुरु आहेत, ते म्हणते चला आपण दोघं एक परमात्मा आहे. सहन होत नाही गुरुत्वाचं नाव सुद्धा. तो स्वयमेव सद्गुरू आहे. जो आपला श्रेष्ठपणा पाहत नाही, शिष्याला जो कनिष्ठ मानत नाही, मी श्रेष्ठ तू कनिष्ठ असं मानत नाहीत ते. जो शिष्याला पूर्ण ब्रह्म मानतो. काय मानतो? पूर्ण ब्रह्म. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुम्ही साक्षात महादेव आहेत. म्हणून हर हर महादेव. का? कारण इथं प्रत्येक जण बसलेला महादेव आहे. इथं ते स्त्री नाही, पुरुष नाही, जातीचा नाही, वर्णाचा नाही, कुळाचा नाही, लहान नाही, मोठा नाही, काही नाही, एक परमात्मा आहे. तो सत्यरूपाने सद्गुरू जाणावा, जो पुत्रापेक्षा जास्त आत्मीयतेने शिष्याला मानतो. म्हणून शिष्याला काय म्हटलेलं आहे माहिती का? आत्मज म्हटलेलं आहे. कारण तो माझ्याहून भिन्न नाही. बाळ बाळ म्हणतात, बाळ शिष्या. श्रीरामगुरु पंचीकरण उघडून पहा. बाळ शिष्या, बाळ ज्याच्यावर आपण प्रेम करतो आत्मीयतेनं त्याला आपण बाळ म्हणतो ना, तसं. ज्याला शिष्याच्या अपेक्षेची ममता नाही, तात्विक दृष्टीने तो एक सद्गुरू आहे. आपला शिष्य आपल्या देखत दुसऱ्याचा उपदेश घेऊ लागला
तरी दोघांचा द्वेष करत नाही. आता आपला शिष्य आपल्या देखत दुसऱ्या गुरुकडे गेला, त्याचा उपदेश घ्यायला, तर दोघांचा द्वेष करत नाहीत ते सद्गुरू आहे. परमार्थात तो मुख्य सद्गुरू आहे. आणि नाथ महाराज सांगतात, जे शिष्या ते सद्वस्तू ते मिळविते, तया ते श्रीकृष्ण सद्गुरू मानिती. त्याला श्रीकृष्ण परमात्मा सद्गुरू मानतात. कोणाला? जो शिष्याला सत्य वस्तू, तू सत्य परमात्मा आहे असं दर्शन घडून देतात, ते सद्गुरू आहे. ते सत्शास्त्र, ती सत्संगती, ते सत्कर्म, ज्या कर्मातून, ज्या संगतीतून, ज्या शास्त्रातून, ज्या सद्गुरूकडून तुम्हाला तुम्ही न मरणारे परमात्मा आहे असा स्पष्ट बोध होतो, ते सद्गुरू आहेत. ते शास्त्र आहेत, ते कर्म सत्कर्म आहे, ती संगती सत्संगती आहे, जे तुम्हाला तुम्ही न मरणारे परमात्मा आहेत असं सिद्ध करून देतात. आणि सिद्ध ते विचारी पा जेणे तू सुखी आवशी. जे सिद्ध वस्तू आहे त्याचा जोपर्यंत तुम्ही विचार करत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला समाधान मिळणार नाही. समाधान पुशी जे काही बोली जे ऐसे नाही, काहीही करा समाधान मिळणार नाही. जो शिष्याची इच्छा धरत नाही, शेवटी शिष्यही उद्धटपणे करतो. त्याचे बोलणे अतिशय गोड आहे, ती गोडीच गुरु शिष्यपणाला दुभते करते. शेवटी शिष्यसुद्धा काय करतो? उद्धटपणा करतो गुरुसोबत, तरीसुद्धा ते शांत असते. माहिती हे किती पुड्या मारणार मारून मारून, आणि कुठं येणार आहे? इथंच येणार आहे. हे सगळे लोक कामाला जाते सकाळी उठून, आणि कुठे येतात? आपल्या आपल्या घरट्यात येतात, घरीच येतात ना वापस. ती गुढीच गुरु शिष्यपणाला दुभते करते. ज्याच्या शरीराबद्दल जीवत्व नाही, ज्याच्या शरीराकडे पाहिलं तर त्याला जीवपणा नसतो. शेवटी शिष्याचाही जीवपणा मारून टाकतात. ते काय करते? शेवटी शिष्याचा सुद्धा जीवपणा मारून टाकतो. जीव घेतल्या विण चालो नेदी साजने. ज्ञानोबराय सांगतात, तुम्ही आमच्याकडे आलेत ना, तर आता तुमचा जीवपणा घेतल्याशिवाय तुम्हाला इथून सोडणारच नाही. गुरुदेव हमारा प्यारा है, सिद्ध जगत उजियारा. गुरुदेव की महिमा न्यारी, जड बुद्धी चेतन करदारी. अरे जड देहाला मी म्हणायला लावणारी बुद्धी, त्याच्यात परिवर्तन झालं. आता ती बुद्धी, मी हा 3.5 हाताचा मौसमय देह आहे असं म्हणायला स्वीकार करत नाही. ती कबूल नाही तिला की मी हाडामासाचा गठ्ठा आहे म्हणून. मी मांस खात नाही, पण मांसाला मी म्हणल्याशिवाय राहत नाही. मग हे वारकरी आहेत का? वारकरी जे मृत्यूवर वार करते, जन्म मृत्यूवर वार करते, ते खरे वारकरी येतात. गळ्यामध्ये माळ आहे म्हणे आम्ही वारकरी आहेत. अरे मांस खात नाही, पण मांसमध्ये आला मी समजत होत ना. आचार्य तेच सांगतात की देहात्मबुद्धिजम पापम न तद गोवत कोटिभिः, आत्माहम बुद्धिजम पुण्यम न भूतम न भविष्यती. आत्म्याला मांसमय देहाला एकदा मी म्हणलं कोटी गाई मारल्याचं पाप लागतं, आणि मी मांसमय देहाचा अधिष्ठान रूप परमात्मा आहे असं कळणं, याच्या इतकं पुण्य न मागं झालं ना पुढं होणार आहे. आणि तुकोबराय सांगतात, मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी. एकदा देहाला मी म्हणलं तर कोटी ब्रह्महत्या केल्याचं पाप लागतं. आता कितीदा आपण देहाला मी म्हणायलो मोजा ना. सकाळी झोपेतून उठल्यापासून तर जमिनीला पाठ टेकूसतात, देह मिळाल्यापासून तर ते मसनात जाऊस तर, आणि सृष्टीच्या उत्पत्तीपासून तर लगे पार प्रलयापर्यंत कितीदा देहाला मी म्हणतो. देहाला मी म्हणल्याशिवाय याचे कामच होत नाहीत कोणते. किती पाप व्हायला लागलेत. तसं ज्याला बळच गुरुत्व वरून घेतो, ते बळच म्हणते महाराज तुम्ही आमचे गुरु आहेत. ते तर मानतच नाही तू माझा शिष्य आहे, पण हेच बळच म्हणतो की महाराज ते आमचे गुरु आहेत असं म्हणते. शिष्याला जो भेटल्याबरोबर शिष्याला सुखी करतो, जो स्त्री पुरुषांना एक रूपाने पाहतो, तोच संसारात सद्गुरू आहे. जो भेटल्याबरोबर शिष्याला सुखी करतो, शेवटी सद्गुरुत्व आपल्या डोक्यावर मिरवित नाही. मी यायचा गुरु आहे म्हणून मिरवित नाही. ज्याला बळच गुरुत्व वरून घेते तो एक संसारामध्ये सद्गुरू आहे. रागावल्यावर रागाच्या भरात
ज्याची चित्तवृत्ती राग मन स्वभाव मनस्ताप होत नाही, ज्याचा मनस्ताप होत नाही, चलबिचल होत नाही, ज्याच्या अंगी आढळ शांती आहे तो निश्चित रूपाने सद्गुरू जाणावा. ज्याच्या अंगामध्ये शांती आहे तो सद्गुरू आहे. आता सद्गुरूच्या ठिकाणी देहबुद्धीने पाहणे म्हणजे अज्ञान व्यक्त करण्यासारखेच आहे. आता आपण महाराजांना आपल्यासारखं बघतो, आपल्यासारखेच आहेत, चलतेत बोलतेत खातेत, तसे नाही आहेत ते. सावता महाराज दिसतात तसे, पण सावता महाराज साक्षात परब्रह्माचे अवतार आहे. असे सद्गुरूचे लक्षण आहेत. जे शिष्य त्यांना माणसासारखा समजतो मानतो त्याने परमार्थाचा जन्म देहबुद्धीत पूर्ण संतुष्टीने घालवला असे जाणावे. साधकाने आपल्या ठिकाणी कुठेच देहबुद्धी धरू नये आणि जे सद्गुरूच्या ठिकाणी देहबुद्धीने पाहतात ते परमार्थाच्या अपायात पडते. म्हणजे परमार्थ त्याचा अडचणीत येतो, कारण सद्गुरू माणसासारखे दिसतेत पण नसतेत. गुरु साक्षात परब्रह्म, ते परब्रह्माचे अवतार आहेत. ज्ञानाचा निज निर्वाह हा आहे की सर्व भूतात भगवत भाव ठेवावा. सगळ्या भूताच्या ठिकाणी काय ठेवावा? हे भगवंत आहे असा भाव ठेवावा. आणि सद्गुरूच्या ठिकाणी भगवत भावाचा अभाव असला आणि सद्गुरू जर देव आहेत भगवंत आहेत असा आपला भाव नसला तर तो पहा हो अति अभागी आहे. पहा बरं का, ते लयच अभागी आहे. शिवो भूत्वा शिवम त्यजे, या श्रुतीचा हाच अर्थ आहे की स्वतःला ब्रह्मभूत भावाने समजले तर स्वतः सिद्ध असे ब्रह्मत्व प्राप्त होते. आपण जर त्यांना ब्रह्मरूपानं पाहिलं तर आपल्या ठिकाणी ब्रह्मत्व जागृत होतं, लक्षात येतं. आपण स्वतः ब्रह्म आहोत. शेवटी ब्रह्म म्हणल्यावर भीतो. अरे रे, बाप कल्पनेची ख्याती. सुतकी म्हणता सुतकी होती, ब्रह्म म्हणता भीती. बाप कल्पनेची ख्याती, संशय नेती अधपाता. इथं कोणी संशय घेतला ना तो संशयच काय करणार, त्याच्या पतनाला कारण आहे, त्याच्या अधोगतीला कारणीभूत आहे. म्हणून संशयामुळे अधपतनाकडे जातात. मेणाची तीव्रता कमी करून मुसात जेव्हा रस संपूर्ण ओतला जातो बरं का, तसा सद्गुरूचा देह ब्रह्मरूपाने परिपूर्ण ओतीव जाणावा. ती कसे येतं, चालते बोलते ब्रह्माचे पुतळे येते. सोन्याचे पिडुके केले ते दगडाला आले नाही, तसे सद्गुरू स्वरूपात साकारल्यावर परब्रह्म भंगत नाही. सद्गुरूच्या रूपाला आल्यावर त्याचं परब्रह्मत्व भंगत नाही. जसं सोन्याला जसा आकार दिला तसं ती तुम्ही त्याचं शेवनपीस करा, डोरले करा का ती गळा मणी मंगळसूत्र करा, पण सोनं तर सोनंच आहे. त्याच्यात काही कमी जास्तपणा होत नाही. ज्या पाण्यातल्या जळगारा गोठून साकार दिसतात पण ते केवळ पाणीच असते. बर्फ गोठला ना तर ते बर्फ तरी घट्ट पाणी आहे आणि पाणी तरी पातळ बर्फ आहे, दोन्ही एकच आहे. जसं अंग आणि छाया जयापरी, ब्रह्मतेची माया, माया तेची ब्रह्म. अंग आणि छाया जयापरी. जसं अंगावरून सावली वेगळी नाही तसं सद्गुरू ब्रह्मरूपात आहेत आणि ब्रह्मरूपात असले तरी ते कोण आहेत? सद्गुरूच आहेत. त्याच्यातला गुरुत्वपणा भंग होत नाही, ब्रह्मपणा भंगत नाही. तसे सद्गुरू शरीर परब्रह्म असते, तसे सद्गुरूचं शरीर सुद्धा काय असतं? परब्रह्म असतं. सद्गुरू तेच परब्रह्म आहे असा ज्याचा परम भाव आहे, ज्याच्यामुळे कर्म हे निष्कर्म होतात. क्षरत्वेशी तो निश्चिमाक्षर आहे. म्हणजे ज्याच्या संगतीत राहिल्यानंतर आपले कर्मसुद्धा काय होते? निष्कर्म होते, बाधित होते. ते कर्म परत जन्म मरणाला कारणीभूत ठरत नाही, असा बाधित भाव होत असतो. म्हणून संतांच्या संगतीत अर्धा क्षण जरी राहिलं तरी त्याचं कल्याण झालं असं समजा. आता गुरु वाचून साधन व्यर्थ आहे याच्याबद्दल सांगतो. आचार्यवान पुरुषो वेद, हे वेद वचन प्रसिद्ध आहे. गुरु वाचून चित्त शुद्ध होऊन आत्मबोध कधीच होत नाही.
सद्गुरू वाचून आत्मबोध कधी होणार नाही आपल्याला. आपण इतके हुशार आहेत का आपल्याला मनानं शास्त्र कळते? म्हणून स्वतः मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. स्वतःच्या मनानं शास्त्र पाहणं म्हणजे डायरेक्ट समुद्राचं पाणी पिणं, ते खारट लागत. आणि तेच पाणी वॉटर सप्लायच्या माध्यमातून आपल्या घरी येणं, त्याच्यात गुढी येते, ढगातून येते ते. आज ढगातून मग इकडे येते समुद्रात, इकडं मग वॉटर सप्लाय, असं जे शुद्धता येते. तसं डायरेक्ट शास्त्र वाचून अनुभव घेणं आणि सद्गुरूच्या मुखातून मोठके गुरुमुखे उदय जत दिसे. नेमकं सद्गुरू नेमक्या शब्दात सांगतात, हृदयी स्वयंभचे असे, आणि ते हृदयामध्ये आपोआप प्रगट आहे का नाही? प्रत्यक्ष फावो लागे अपयसे अपयसीची, तुम्ही एक आहेत. ते म्हणले हो महाराज आम्ही एक आहेत. तुम्ही जाणता? हो महाराज आम्हाला कळतं. आणि तुम्ही पूर्वीचे जात आहेत? हो महाराज आम्ही पूर्वीचे जात आहेत. मग यालाच तर परमात्मा म्हणते. हो महाराज आम्हीच परमात्मा आहेत. झालं की नाही निश्चय? झालं की नाही मोकळं काम? इतकं सोपं आहे. ते म्हणले इतक्यावरच झालं का? ते म्हणले हो इतक्यावरच झालं, आता उद्यापासून यायचं काम नाही तुझं, आहे का नाही? मग ते म्हणले हे रोज रोज काहून येतात? तर ते म्हणले की यायचं काय माहिती का, चिंतने चिंतने तद्रूपता. यायला हळूहळू काय करायची, चिंतन करायची सवय लागली, नाही तर दुपती गौरी. घरी गेलं की सगळं विसरून जाते. ते म्हणते तिथं पोतीला गेले ना, ब्यान को ब्यानच झटकणं, इधर नाही लानो. ते तिथल्या तिथं झटकायचं म्हणे, इकडे नाही आणायचं. हे तसं आहे का? अरे तुमचं आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप जा म्हणलं तरी जात नाही, आणि ये म्हणलं तरी येत नाही. ते आहे तसं आहे, जेमनो ते महाभंग. जसं आहे तसंच आहे. आता गुळाची गुढी हाकलून दिली तरी जात नाही. गुळाचं कारलं जरी केलं तरी ते कसं लागतं? कडू लागणार नाही ते तसं. आणि लिंबाचा गुलाबजामुन जरी केला तरी ते कसं लागणार? ते त्याचा स्वभाव सोडत नाही ना. तसा तुमचा स्वभाव आहे की तुम्ही बदलत नाहीत म्हणून मरत नाही, तुमचा स्वभाव आहे. मग आपल्याला कशी इच्छा आहे माहिती का? न मरण्याची. का? कारण ज्याची जसा स्वभाव आहे ना त्याला तशी इच्छा होत असते. आता या मरणाऱ्याच्या संगतीत राहिल्यामुळं आपल्याला वाटतं हे बी मरू नये, हे बी मरू नये वाटतं आपल्याला. याला सोड ना तू, हा लाचा सोड, हे घोंगडं सोड. तू आत्ता इथं न मरणारा परमात्मा आहे. तुका म्हणे सांडी संसाराचा छंद, मग परमानंद पावशील. म्हणून गुरुवर्य बापूराव महाराज परतूरकर नेहमी सांगत असतात, तू नाही कडू, तुला नाद लागलेला आहे कडू. खोट्या संसाराला खरं समजण्याचा तुला कडू नाद लागला, आणि ते नाद सोड, तू आत्ता परमानंद रूप आहे. तुका म्हणे सांडी संसाराचा छंद, मग परमानंद पावशील. खोट्या संसाराला खरं समजण्याचा नाद सोडा. संसार खोटाच आहे, तुम्ही खरेच आहेत हे सिद्ध होईल. यानं काय होईल? यानं हे होते, जसं आहे तसं लक्षात येतं, यथार्थ ज्ञान. गुरु वाचून चित्त शुद्ध होऊन आत्मबोध कधीच होत नाही. तत्वतः गुरु वाचून व्रत तप तीर्थ करू नये. सद्गुरूला विचारल्याशिवाय व्रत करू नये, तप करू नये, तीर्थ करू नये. जायचंच नाही कुळा. पडोनी राहीन तये ठाई, उगाची संताची ये पायी. न करी न मागे काही, तुझी आण गा विठोबा. देवा तुझी शपथ घेऊन सांगतो की मी सद्गुरूच्या चरणाजवळ पडून राहीन, काही मागणार नाही आणि काही करणार बी नाही स्वतःच्या मनात. त्यांनी जे सांगितलं ते करणार, बस काम झालं. गुरुवचने फुटली पहाट. गुरुच्या वचनानं पहाट फुटत असते आपल्या अंतकरणात. आत्मज्ञानाचा सूर्य उदय होत असते. जे गुरु आज्ञेत नित्य विरक्त आहे, जे गुरुनामाचे नित्य स्मरण करतो, ज्याला गुरुसेवा नित्य व्रत आहे, त्याला एकच व्रत आहे. कोणतं? हे लक्ष्मी व्रत नाही. ज्याला सद्गुरूचं व्रत आहे तो नित्य मुक्त या देहात आत्मा आहे. तो नित्य आहे, मुक्त आहे आणि या देहात प्रगट आहे. फक्त सद्गुरूच्या ठिकाणी निस्सीम श्रद्धा भाव ठेवा तुम्ही. ते कसा बी असला तरी तरुण जाते.
बरं का. एक शिष्य होता समर्थाकडं, कल्याण, त्याला येडा कल्याण म्हणायचे. बरं का. ते म्हणले, महाराज शिष्य तर लय मोठे झाले आपले आता, पण याच्यात खरा शिष्य कोणी याची ओळख करावं, परीक्षा घ्यावा म्हणे. ते म्हणे चला म्हणे आज. ते म्हणे कुठं जायचं महाराज, आज लय मोठी पुडी आहे म्हणे, आपल्याला जेवायला बोलवलं ते. तर ते जाता जाता नाही का काचाच्या कारखाना लागला, त्याच्यात गेले. तर ते म्हणले बसले. ते म्हणे अरे मला दुखायला लागलं म्हणे, आता मग बसू द्या मला इथं. बसले आणि ते म्हणले की आता एक काम करा, ते काच आहे ना, काच त्याचा चुरा करा म्हणे, त्याचं गरम करा त्याला आणि त्याचं पाणी गिलासामध्ये आणा. आता हे पाणी जे पिईन ते मरण आणि मी उठन. ज्याला वाटत असेल की मी उठावं त्यानं हे पाणी प्यावं. आता ते सगळ्याला एका लाईनीनं उभं केलं आणि विचारायला लागलं. ते म्हणले महाराज मला एकुलती एक बायको आहे, मला जाऊ द्या घरी. ते म्हणले ठीक आहे बाबा जा. ते म्हणले महाराज मला 2च लेकरं आहेत, त्याचे लग्न करायचे राहिले, मला जाऊ द्या घरी. ते म्हणले जा बाबा. असे सगळे एक 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 गेले. महाराज मला एकुलती एक माय, तिला कुणीच पाहत नाही, तिची सेवा मलाच करावं लागते, जा बाबा. एकटा उरला कल्याण, येडा कल्याण. ते म्हणे महाराज सगळेच गेले, आता मीच राहिलो. जाऊ द्या म्हणे महाराज, मी मेलो तर हरकत नाही, तुम्ही तर जगतान, तुम्ही जगाला बोध तर करतान आणि त्याईनं सगळ्याचं कल्याण तर होईन ना, मीच पिऊन टाकतो. ते म्हणले थांब, ते पिऊ नको म्हणे. ती परीक्षा घेतली म्हणे, तू त्या परीक्षेत पास झाला. तसं गोरक्षनाथ आपल्या सद्गुरूच्या परीक्षेमध्ये पास झाले. गुरुवर्यांना वडा आवडला. आता त्या बाईच्या इथं भिक्षा मागायला गेलो तर त्याच्या इथं होते पित्र, तर तिनं ते भरपूर पुऱ्या हे ते सगळे मस्त चमचमीत पदार्थ दिले. ते म्हणे आणलं गुरुकडं, गुरुचं जेवण झालं. पण त्याच्या जेवणात असं लक्षात आलं की अजून एक वडा असला असता तर बरं झाला असता. ती इच्छा ओळखली त्यानं आणि ते परत माघारी त्यानं विचारलं ना महाराज काय झालं. ते म्हणले आज वडा अजून असला असता तर बरं झाला असतं. हे उडदाचे मुगाचे काय जे असेल ते, तर ते परत गेला फिरून त्या बाईकडं. ते म्हणे माझ्या गुरुदेवाला तो वडा लय आवडला, ते परत द्या म्हणे. ते म्हणले उगं गुरुचं नाव घेऊ ना, यालाच खायचं असेल भदाड्याला म्हणून माग वापस आला. ते म्हणे उगं नाटकं करायला लागला. ते म्हणे नाटक नाही, माझ्या गुरुला खरंच आवडलेलं आहे. ते म्हणले मी तुला वडा देते, तू मला एक डोळा दे तुझा काढून. आता गोरक्षनाथ ती गोरखनाथांनी घातला सोळ आणि ते डोळा काढला हातात असा, ते घ्या म्हणले. ते रक्त आणि डोळा पाहून ती बाई घाबरली. आणले 7-8 वडे, घेऊन जा बाबा तू, ते डोळा बी घेऊन जा. आता ते म्हणले सद्गुरू असं थोडीच खाते. त्याने डोळा बसविला आणि असा हात लावला आणि ते गेले गुरुकडं. ते म्हणे महाराज घ्या म्हणे वडे. ते म्हणे बाळा तुझ्या डोळ्याला काय झालं रे. ते म्हणे काय नाही, थोडा कचरा अडकला. ते म्हणे आता हे पाहिल्यावर ते कसं खाते. ते म्हणे माझ्या नाही का डोळ्याला कचरा अडकला. ते म्हणे आणि इकडं कचरा फुकू दे. आता ते आता आण म्हणल्यावर आता सगळंच उघडं होईल ना. ते म्हणे नाही म्हणे महाराज तुम्ही आधी खाऊन घ्या ना, मग नंतर दाखवतो. ते म्हणे नाही दाखव आधी. नाही म्हणे आधी दाखव, मला पाहू दे काय झालं तुझ्या डोळ्याला, नंतर खातो. आता काय करावं, मग बळत 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 त्यानं दाखवलं. तर ते सगळं कथानक सांगावं लागलं, अशा करता असं झालं. ते म्हणले मच्छिंद्रनाथ म्हणले खरंच तू बाळा शिष्य आहेस तू. अशी शिष्य काय करते, सद्गुरूची सेवा करते. ते कसोटीला परीक्षेला उतरलेले आहेत ते. म्हणून तो नित्यमुक्त या देहात आत्मा आहे. भागवताचा मुख्य महिमा आहे की गुरु देवताला भजावे. गुरुच काय आहे, देव आहे, त्या देवताला भजावे. येण्याची निर्मुक्ती कर्मा कर्मा, गुरुची गरिमा अगाध आहे, गुरुची महिमा अगाध. आता इथं आशंका आहे, शंका घेतलेली. यज्ञेन दानेन तपसा सिद्ध्यंती अनाशीन यतंती. सद्गुरू कर्म बंधनात टाकत नाही. सद्गुरू काय करते तर आपल्याला कर्माच्या बंधनात अडकवत नाहीत. हे करा ते करा, असं केल्यानं तसं होईन तुम्हाला. यज्ञ दान तप पदवी सद्गुरू न भेटता पूर्वी गुरु कधी कर्मात गुंतवत नाही. गुरु कधीच आपल्याला कर्मामध्ये गुंतवू देत नाहीत. सद्गुरू स्वभावाने निष्कर्मदाता आहेत. कारण ही सिद्धीच कशी आहे, निष्कर्म सिद्धी आहे. पहा ना तुम्ही,
आता आपण 1 तासानं बसतो, कोणाला मांडी मोडायची गरज नाही, काही काहीच नाही. म्हणजे शरीरानं, वाणीनं आणि मनानं कुठलंच कर्म करायची गरज नाही, तरीसुद्धा आपल्याला आयता मोक्ष मिळतो. आपण न मरणारे परमात्मा आहोत. आपल्याला आनंद प्राप्त करायची गरज नाही, दुःख घालवायची गरज नाही, असं लक्षात घ्यायची गरज आहे. त्यालाच मोक्ष म्हटलं ना. ते मोक्ष मिळे आयता श्रवणाची माझी, इंद्रियातेन दंडिता. इंद्रियाला असं दमन करायचं नाही, मनाचा कोंडमारा न करिता मनाला बळच बसवायचं नाही. हसत खेळत तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी, म्हणजे आनंदानं का टेन्शनमध्ये, आनंदानं सहज हसत खेळत तुम्हाला लक्षात येईल की मला मरण नाही, तुम्हाला मरण नाही. इंद्रियातेन दंडिता, मनाचा पोंडमारा न करिता, येथे मोक्षाशी ऐता श्रवणाची माझी. नुसतं ऐकायला बसल्यावर लक्षात येतं की आपल्याला मरण नाही. हाच मोक्ष आहे. अमृतम तो विद्या, ज्या विद्येतून आपण अमृत स्वरूप परमात्मा आहे असं लक्षात येत असतं, ती सत्विद्या आहे. नाही तर बाकी सगळ्या पोट भरायच्या विद्या आहे. ही ब्रह्मविद्या आहे. जगद्गुरु शंकराचार्य याला मरणमारी विद्या म्हणतात. महर्षी नारद याला भूमविद्या म्हणतात. यो वय भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते. जे अल्प आहे ते सुखरूप नाही आहे, जे व्यापक आहे, भूम आहे म्हणजे ब्रह्म आहे, तेच काय आहे, सुखरूप आहे. आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. सद्गुरू स्वभावाने निष्कर्म दाता आहेत. बुडत्याच्या डोक्यावर दगड दिल्यावर कोण तारक म्हणणार. आता बुडायला लागला ते माणूस आणि त्याच्या डोक्यावर दगड ठेवला ते बुडन का वरील, बुडन ना ते. हां, तसा जो कर्म मार्गात मग्न आहे त्याला गुरु कर्म बंधनात लावत नाही. जे आधीच कर्मात अडकलेले त्याला परत त्या कर्मात अडकवत नाही, त्याला त्याच्यातून वर काढते. ज्याच्यामुळे कर्मबंध म्हणजे ज्या कर्माने छेदतात अशा युक्ती गुरु प्रबोधन करतात. ज्याच्यामुळं कर्माचं बंधन तुटन अशा युक्त्या सद्गुरू सांगतात. पण कर्मकांडी जडबुद्धी गुरु जे असतात ना, ते आपल्याला कर्मात अडकवतात. परी कर्मवंता जडबुद्धी गुरु त्रिशुद्धी बोधिना. कर्माची अत्यंत खंती येणे संतापे अनुताप वृत्ती. तेची सद्गुरूशी शरण येते गुरु कृपा प्राप्ती निष्कर्म सिद्धी. याला नैष्कर्म सिद्धी म्हटलेलं आहे. शरीरानं, मनानं, वाणीनं कुठलंही कर्म न करता प्राप्त असलेली सिद्धी. म्हणून तुम्ही ध्यानात घ्या, 14 विद्या 64 कला आहेत. जागे आहेत का नाही? हां, 14 विद्या 64 कला आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ सिद्धी आहे. आणि ती कोणती आहे? नैष्कर्म्य सिद्धी आहे. म्हणा सगळ्यांनी एकदा, नैष्कर्म्य सिद्धी. म्हणजे शरीरानं, मनानं, वाणीनं कुठलंच कर्म न करता ती तुम्हाला आयतीच प्राप्त आहे, ती नैष्कर्म्य सिद्धी आहे. हां, नैष्कर्म्य सिद्धी श्रेष्ठ आहे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण पुरुषोत्तमाने सांगितलेले आहे, जे जन्ममरणदायक कर्म ते इथे कसले. मग ते जन्ममरणाला पार पडणारे कर्म इथं कसे येते ना आपल्याकडं? ते येत नाहीत, ते जळून जातात. सद्गुरू कर्म भ्रम दूर करत असतो. सद्गुरू काय करतात? कर्माचा भ्रम दूर करतो. क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् द्रष्टे परावरे. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणि भस्मसात कुरुते अर्जुन. हे ज्ञानाच्या अग्नीमध्ये तुमचे सगळे प्रारब्ध संचित क्रियमान कर्म जळून खाक होते. आता ते जळालेले कर्म, ते कर्म म्हणजे जन्म मृत्यूचं 184चं बीज भाजून केली लाही आम्हा जन्म मरण नाही. आता ते बीजच जळालं तर मग आपल्याला जन्म आहे का मरण आहे? जन्म नाही रे आणिक तुका म्हणे माझी भाग. तुकोबराय शपथ घेऊन सांगायला लागले की तुम्हाला पुढचा जन्म नाही, तुम्हाला पुढचा जन्म मिळणार नाही. आता कोण सांगायला लागलं? जगद्गुरु तुकोबराय. ती कधी खोटं बोलतेन का? जगद्गुरु तुकोबराय जे सांगायला लागलेत ते खरं आहे, बरं आहे, सोपं आहे आणि आपल्याला आवडतं. ते कधी खोटं बोलत नाही. आपण कधी खरं बोलतो याची काही गॅरंटी आहे का? काहीच गॅरंटी नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबरायचं ऐका. ते काय म्हणाले? सद्गुरूला शरण गेल्यावर जन्म मरणाला मरण येते.
क्या बात. हे वाक्य आपल्या हृदयामध्ये असं पुरून ठेवा की सद्गुरूला शरण गेल्यावर जन्म मरणाला मरण येतं. मरण माझे मरून गेले मज केले अमर, ही मरणाला मारणारी विद्या आहे. आधीच सांगितलं मरणमारी विद्या म्हणते ब्रह्मविद्या. कर्मच पूर्ण ब्रह्म होते. कर्मच काय होतं? आता तुम्ही काही करा शरीरानं मनानं वाणीनं ते पूर्ण ब्रह्मच होणार आहे. काय कमाल आहे. आणि संसार परब्रह्म होतो. संसार बी काय होतो? परब्रह्म. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन मायरा आपुली. आपलं माहेर घर कोणतं आहे? पंढरपूर. वो दुनिया मोरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल. जाके बाबुल से नजर मिलाऊं कैसे, घर जाऊं कैसे, लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे. हे शरीर रूपी काय आहे? चोला. कोरी चुनरिया आत्मा मोरी. हे कोरी चुनर म्हणजे काय? आत्मा आहे. आणि हे मैल है माया जाल. ही देहात्म बुद्धी काय आहे? सत्यत्व बुद्धी. हे भ्रम आहे, ही माया. आणि ते दाग लागला आणि ते दाग घेऊन कसं जाऊ सद्गुरूकडे? असं काळं तोंड झाल्यावर कसं जाऊ मी घरी? तू म्हणतेत ना आपल्याला देवाला भेटायला जायचं ना, तर हे सगळा डाग धुवून काढावं लागेल, स्वच्छ होऊन जावं लागेल. देवळात कशी जाते? धरक्या तोंडानं जातात. आंघोळ बिंगोळ करून मस्तपैकी जातात ना, शुद्ध होऊन जाते. तसं तनु मुनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ, त्यांची सेवा करावं मग मेवा भेटतो. ऐक नाही. तसं आपण आपलं माहेर पंढरपूर आहे आणि त्या पंढरपुरातला तो पांडुरंग परमात्मा आपल्याला जन्म मृत्यूच्या दुःखातून पार पडण्यासाठी असा तत्पर आहे. फक्त तिथं जायचं, मुंडकं टेकायचं, शरण आलो तुला म्हणून, की आपला सगळा बेडा पार होतो. हां, वाट पाहायला लागला की यानं माझ्याकडे यावं. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपळू तातडी उतावळा झालेला आहे. यानं कवा कवा यावं, मी याला कवा कवा सांगावं, असं असा भाव आहे. हे बाकीचे लई गार देव आहेत. आपल्या कामाचं एकच आहे, पंढरपुरावरला पांडुरंग परमात्मा विटेवर उभा कटेवर हात आहे. ज्या दिवशी देह जन्माला आला तेव्हापासूनच कर्म वाट्याला आली. जेव्हापासून हे उत्पन्न झालं का तेव्हापासून हे प्रारब्ध भोग सुरू झाला ना. हां, तेव्हा कर्माचे मूळ देह झाले. त्या देहाला गुरुने अतिमिथ्या केले. आता ते तेव्हा कर्माचं मूळ कोण झालं? ते देह. मग या देहाला गुरुदेवानं काय केलं? मिथ्या ठरवलं. हे शरीर खोटे आहे, मग कर्म खोटे ठरले. केवळ जे परब्रह्म आहे त्याला भ्रमाने कर्म म्हणतात. मग भ्रमानं त्याला काय म्हणलेलं आहे? कर्म म्हटलेलं आहे. वास्तविक तुम्ही परब्रह्म स्वरूप आहे. जशी दोरीला परम सर्प दुर्गम मानिती, सगळेच कर्म भ्रम आहेत, त्याचे नाम रूप उरू देत नाही. ही सद्गुरूची परम कृपा आहे, अशी स्वतः पुरुषोत्तमाने सांगितलेले. अशी स्वतः पुरुषोत्तम सांगतात की ही सद्गुरूची काय आहे? परम कृपा आहे. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः, क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरी. अशा प्रकारे सद्गुरूच्या आत्मबोधाने लिंग देहाची ग्रंथी छेदन होते. फार महत्त्वाचा मुद्दा लागला की सद्गुरूच्या आत्मबोधाने लिंगदेह म्हणजे 17 तत्वाचा, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, मन आणि बुद्धी, ह्या 17 तत्वाचा लिंगदेह, आणि त्याचा नाश करावा लागतो. तर त्याचंच छेदन करतात. सगळ्या संशयाचे उच्छेदन करतात. आपल्या अंतःकरणातले सगळे संशय याचा नाश करतात. सगळी कर्मे मुळासकट उन्मळून पडतात. सगळे कर्म जुळून जातात. कर्माचे मुख्य मूळ देह आहे. ह्या कर्माचं मूळ काय आहे? हा देह 3.5 हाताचं. हे याच्यामुळं सगळं झालं नाही. तर ते सद्गुरू देहाचा विदेह करतात. देहात असून कसे आहेत तुम्ही?
विधेया देहीचं विदेही भोगो दशा, असं विधेय करतात. तिथे कर्माचे संदेह नाही, निसंदेह निज देही. वांझेच्या पोराचे लग्न खरे नाही, आणि हे खोटं जाणायचं. वांझेला लेकरू झालं आणि त्या लेकराच्या लग्नामध्ये आपण चाललो. वांझेला लेकरू होतच नाही आणि त्याचं लग्न होतच. याप्रमाणे मुक्ताच्या कर्माचा व्यापार पहा मुक्ताच्या कर्माचा व्यापार कसा होतो. अतिमिथ्या. याप्रमाणे जीवनमुक्त इंद्रियाच्या कर्मात क्रियायुक्त दिसतो. देहरूपी घरात नित्य राहतो. त्याचे धर्म देह घरातीत निष्कर्म असतात. ते देहरूपी घरामध्ये राहतो, आपल्यासारखाच दिसतो, चालतो, बोलतो, पण त्याचे जे व्यवहार आहेत ना ते निष्कर्म्य असतात. दोन्ही दिसते सारखी, वर्म जाणे तो पारखी. दोघं सारखे दिसतात, अज्ञानी आणि ज्ञानी. पण ज्ञानाच्या अंतकरणामध्ये बाधित अंतकरण असतं आणि अज्ञानाचं अंतकरण हे सत्यत्व बुद्धीनं असतं. एवढा फरक आहे. म्हणून त्यालाही बायको लेकरं असतात. माझे तुझेही म्हणतो. स्फुरण म्हणजे त्याला प्रेरणा होते, त्याला उत्साह होतो, चांगल्या वाईटाची स्फूर्तता प्रेरित होते. आता त्याला बी नाही का, समजा एखादं घटना घडली तर त्याला दुःख होते, एखादी सुखद घटना घडली तर सुख होते, त्याला बी आपल्यासारखंच होते. त्याच्या वागण्याने तो नित्यमुक्त असतो. देहात वावरताना जीवाला जीवपणा असतो. इंद्रियाच्या कर्मात क्रियायुक्त असतात, ते जीवनमुक्त नसतात. आता अज्ञानी लोक काय करतात, ते देहामध्ये आता आपण राहतो तर आपल्याला आसक्ती असते विषयाची, पण त्याच्या अंतकरणात आसक्ती नसते. मग त्याला जीवनमुक्त म्हणता येतात का? ज्याच्यात आसक्ती आहे त्याला जीवनमुक्त कसं म्हणता येईल? मेल्यावर निश्चित मुक्त होतात. या शंकेचा भाव असा आहे, हा मूर्खाचा मूर्खान्वय आहे. हे मेल्यावर मोक्ष होईल म्हणणारे मूर्खाचे मूर्ख आहे, शतमूर्ख आहेत, बरं का. म्हणून वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तोशी. उधारदान पाप नपुन तुरतदान महापुन. आम्हाला कसं पाहिजे? तुरतदान महापुन पाहिजे. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. तुम्ही मुखानं नाव घ्या, तुम्हाला आता हातावर मोक्ष, हातात मोक्ष पाहिजे. हे मेल्यावर मोक्ष होईल म्हणणारे मूर्ख आहेत, त्याचं तर ऐकूच नाही. मुक्तांचा आत्मानुभव लौकिक दृष्टीने पाहून लक्षात येत नाही. आता मुक्त जे असतात ना, तर ते खरंच मुक्त आहे का नाही असं आपल्याला काही दिसत नाही आहे. कशावरून ठरवावं? आता हे बी ठरवता येत नाही, कारण कुणी कोणाची परीक्षा घ्यावं, बरं का. म्हणून हे त्याच्या संगतीत राहिल्यावर कदाचित एखादा दुसरं लक्षण येईन, ती बी हळूहळू, असं काही लक्षात येत नाही. हां, त्याच्या बोलण्यावरून लक्षात येऊ शकतं काही. परमात्मा स्वतः संसंवेद्य आहे असे बाह्या उभे करून वेद गर्जना करतात. एकात्मता निजबोध अद्वैत रूपाने परमानंद आहे. आत्मानुभव डोळ्यानं दिसतो तसा चित्तशुद्धी बदल कोण पुसतो. शिष्यपणाचे पिसे अति आक्रोशाने कोण सोसतो. आता इथं आत्मा स्वसंवेद्य आहे म्हणजे आपण स्वतःला जाणणारे परमात्मा आहोत. म्हणून पहिल्याच ओळी सांगितलं, देवा तुझी ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. तुम्ही आत्मरूप आहेत, तुम्ही तुम्हाला स्वतःला जाणता. म्हणून देवा तुझी गणेश, तुम्हीच गणेश आहेत, तुम्ही देव आहेत. आता आत्मा अनुभव सहज साध्य नाही असं पुढं सांगितलेलं आहे. ज्याला आत्मानुभव झाला तो लोभाने बायकोला लेकराला देता येत नाही. आता मला आत्मा कळाला, पण आता मला कळाला, आता माझ्या बायकोला बी कळावा, लेकराला बी कळावं. आता बरेच जण म्हणतात, महाराज मला खूप इच्छा आहे त्याला बी असं कळावं. तर मग त्याला कळण्यासाठी आता ते तर काही ऐकत नाही आमचं, ते हे देत ते, मग आता काय करू? तर ती त्याच्यासाठी चुडाला आख्यान आहे. ज्याला आपल्या नवऱ्याला ब्रह्मज्ञान ऐकवावं, त्यांनी ऐकावं अशी इच्छा आहे, त्यांनी चुडाला आख्यान ऐकावं, बरं का.
आता कोणी म्हणतं बाबा मला कळालं पण माझ्या बायकोला बी कळावं, तर त्याच्यासाठी काय आहे माहिती का? त्याच्यासाठी उद्दालक मुनींनी सांगितलेला उपदेश आहे. तर अशा पद्धतीनं हे देहसंबंधाचे नाते आहेत ना, तर एकमेकाला जे आपण राहायला लागलो तर त्याला सुद्धा आत्मबोध व्हावा असं प्रयत्न असे सांभाळायचे देहसंबंधाचे नाते. तर अशी जरी इच्छा झाली ना तर असं देता येत नाही, ती काय पेढा थोडीच आहे द्यायला, त्याला सुद्धा असंच ऐकावं लागेल. मित्राजवळ ठेवू शकत नाही हा बोध, आपण मित्राजवळ ठेवू शकत नाही. भाऊ तू धर हे आत्मबोध, मी येतो गावाला जाऊन, तसं नाही आहे. मायबापाला सांगता येत नाही, मायबापाला बी सांगता येत नाही. हां ती बसले ऐकायला तर सांगता येतं, कारण कपिल मुनींनी आपल्या आईला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केलेला आहे. आणि श्वेतकेतू नावाच्या मुलाला 9 वेळा ब्रह्मज्ञानाचा उपदेश केलेला आहे. 9 वेळेला. असं म्हणजे हे देह संबंधाचे नाते असे ब्रह्मज्ञानानं पूर्णत्वाला नेलेले. चुडाला वाटायचं की आपल्या पतीला ब्रह्मज्ञान व्हावं, तर मग तिनं नाही का सद्गुरूचा वेश घेऊन त्याला आत्मज्ञानाचा उपदेश केला. ही कथा शिखिध्वज राजा आणि राणी चुडाला, तर हे प्रभू रामचंद्रांना गुरु वसिष्ठ सांगतात. आणि हे कथा त्या ग्रंथाचं नाव आहे ते मार्कंडेय पुराणामध्ये आलेली कथा. तशीच मदालसा कथा सुद्धा आलेली आहे. तर आत्मानुभव मिराशी नाही, वतनदार किंवा वारसा हक्काची जामीन नाही, हे कोणाची जागीरदार नाही आहे. आत्मानुभव हे प्रत्येकाला घेता येतो, कुठेही घेता येतो, कधीही घेता येतो. हां इच्छा पाहिजे, इच्छा पाहिजे. जी गोत्रजांच्या हिस्स्यातून वाट्याला मिळाली, हा लहान हा मोठा असा भाग मिळत नाही बरं का. हां म्हणून वैराग्यवानाला तो जो देह लोभाला टाकून देतो, कोरड्या जागेत साखर सांडली तिथे सोनार झारे, सोवनी म्हणजे झाडू घेऊन आला, आणि कितीही चतुर असला तरी निवडायला तर अनुमात्र निवडता येत नाही. साखर सांडली आणि सोनार आला झारी घेऊन ती निवडायला, निवडता येत नाही, तिला मुंगीच पाहिजे. तशा ब्रह्म साधण्यासाठी वेदशास्त्र शाब्दिक पुरुष चर्चेतून त्याची उहापोह आत्मविचार करतात, चिन्मात्र लक्षात येत नाही. किती तर्कू अति गाढा बरं का, व्याकरणी चोखडा, परी अंतरी हिंग, पण आतून कसा आहे पोकळे. हां तर्कू तर्क करण्यामध्ये लय गाढा आहे आणि व्याकरणामध्ये लय चोखडा आहे. असं नाही असं पाहिजे, इकून वेलांटी तिकून उकार पाहिजे बरं. आणि आत्मज्ञानी धडफुडा, आत्मज्ञानाबद्दल ते अंतरी हिंग म्हणजे पोकळे, आत पोकळ बाहेर पोकळ, डोंबाराचा गोळू, म्हातारपणी नवरा केला तोही विसर भळू, आता फुगडी फू फू बाय फू फुगडी फू, दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. हे असा म्हातारपणी नवरा केला ना असा विसर भळा. तसं हे एवढं व्याकरण शिकलं, एवढा तर्क करायला, सगळे शास्त्र पारंगत आहे ना, आत्मा काय म्हणल्यावरती ते गप्प बसवले, काहीच बोल ना. हे हिंगू आहे म्हणे, पोकळ काष्ट आहे, जाऊ दे. तसं वाळवंटातील साखर निवडायला मुंगी चतुर आहे, तसे विरक्त, नैराश्य, रिकामी बुद्धी, दुःखी भावना माणूस स्वतःच परब्रह्म परात परब्रह्म होतात. म्हणजे वैराग्यवान पाहिजे, संसारातून आसक्ती नसलेला पाहिजे, विरक्त. मुंगी जगामध्ये लहान आहे, ती झाडाच्या मुळापासून पानाच्या अग्रभागी जाते, एकदम टोकावर जाते, आणि ते पान असं नदीमध्ये असं वाऱ्यानं हलतं, तिथं बी मुंगी जाते. हत्तीला जाता येतं का? नाही जाता येत.
तसे अकिंचन जन संसारी ब्रह्म साक्षात्कारी परब्रह्म मुंगीच्या गतीने म्हणतात लांब आहे. विहंगम पक्षी ते झटकन उडते आणि पक्षी काय करतो? चटकन उडून फळायला लागतो. मुंगी पानाच्या टोकावर चढते. मुंगीसारखे लहान होतात ते स्वतः पूर्ण ब्रह्म होतात. जे लोक मुंगीसारखं लहान होतात ना ते पूर्ण ब्रह्म होतात. जय जगा धाकोटे होई जे तैची जवळीक माझी मुंगी पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा मला लहान कर. जय जगा धाकोटे होई जे. म्हणून अहंकार म्हणजे काय माहिती का? अहंकार म्हणजे असं पाया पडून अहंकार जात नाही, उपासना करून अहंकार जात नाही, पोथ्या वाचून अहंकार जात नाही. हा म्हणून अहंकार सद्गुरूच्या संगतीत विवेकानं जात असतो. हा विचारून अहंकारू सांडीजे मग असं तीच वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. म्हणून मुंगीसारखे लहान होतात ते स्वतः पूर्ण ब्रह्म होतात. बाकीचे जे शब्द पांडित्य करणारे ज्ञानी त्यांना हे प्राप्त होऊ शकत नाही. ते या पदाला ठिकाणाला पावत नाहीत. म्हणून जी असेच काय करते शब्द पांडित्य शब्द घोकोनिया करावे ते काय अर्थाकार्य राहे होण्या. म्हणून शब्द पाठ करून हा अनुभव येत नाही. आत्मानुभव त्याला विचारानंच लक्षात घ्यावा लागतो. हा देह मी नाही, माझा नाही आणि खरा नाही. कारण याला कळत नाही म्हणून मी नाही, ह्याच्यावर माझी सत्ता चालत नाही म्हणून हे माझं नाही, आणि हे तिन्ही अवस्थेत तिन्ही काळामध्ये सारखं राहत नाही म्हणून हे सत्य नाही. आणि याला जाणणारा याचा अधिष्ठान रूप परमात्मा मी आहे. आणि विचारसागरामध्ये साधू निश्चलदासजी सांगतात की अधिष्ठान अध्यस्त पदार्थ अधिष्ठान रूप परमात्मा असतो. तसं शरीर मिथ्या आहे अध्यस्त आहे म्हणल्यावर ते अधिष्ठान रूप परमात्मा आहे. म्हणून ती निवृत्त करायची गरज नाही असा विषय आलेला आहे. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका